मित्रांनो, मागील भागामध्ये आपण कॅनव्हा लॉग इन कसं करायचं हे बघितलेलं आहे। या भागामध्ये आपण मोबाईलवरील जे कॅनव्हाचे फीचर आहेत ते सर्व फीचर आपण या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो बघा, लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी एक विंडो आलेली आहे। या ठिकाणी लँग्वेजची विंडो आहे। मित्रांनो, या ठिकाणी ओके या बटनावर क्लिक करून ही विंडो क्लोज करायची आहे। पुढे बघा, या ठिकाणी कॅनव्हाचे आपण वेगवेगळे फीचर बघणार आहोत। सुरुवातीला बघा, या ठिकाणी वरच्या टॉप बाजूला 3 लाईन दिलेल्या आहेत। त्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपण जे अकाउंट लॉग इन केलं आहे ते अकाउंट लॉग इनच्या या ठिकाणी डिटेल दिसत आहे। त्याच्याबरोबर खाली बघा होम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। होम पेजवर क्लिक केल्यानंतर बघा, हे जे पेज आहे हे पेज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर बघा पुढे मित्रांनो मॅजिक स्टुडिओ दिलेला आहे। प्रोजेक्ट्स आपण जे नवीन प्रोजेक्ट तयार करणार आहोत ते सर्व प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी दिसतील। या ठिकाणी आपण एकही प्रोजेक्ट या ठिकाणी केलेला नाहीये, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी एकही प्रोजेक्ट दिसणार नाही। मित्रांनो पुढे बघा, या ठिकाणी टेम्पलेट दिलेले आहेत। टेम्पलेट मध्ये गेल्यानंतर बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला टेम्पलेट दिलेले आहे। बिझनेसशी रिलेटेड टेम्पलेट आहे, सोशल मीडियाशी रिलेटेड आहे, एज्युकेशन, व्हिडिओ, मार्केटिंग, प्रिंट प्रॉडक्ट अशा स्वरूपाचे वेगवेगळे टेम्पलेट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या विषयावरचे फोटो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर बघा पुढे आयकॉन दिलेले आहेत। यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे शेप्स जे आपल्या एडिटिंगसाठी लागणार आहेत ते सर्व शेप्स आपल्याला इथे दिलेले आहेत। बघा, टेम्पलेटच्या बरोबर खाली ब्रँड आहे आणि ॲप आहे। ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये बघणार आहोत। आता फक्त फीचर कोणकोणते कुठे दिलेले आहेत हे आपण बघून घेणार आहोत। मित्रांनो, आपण होमवर क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी बरोबर 3 लाईनच्या समोर पुढे आपल्याला सर्च बॉक्स दिलेला आहे। या सर्च बॉक्समध्ये आपण 2 भाग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। यामध्ये टेम्पलेट्स आणि प्रोजेक्ट असे 2 भाग दिलेले आहेत। मित्रांनो, या सर्च बॉक्समध्ये आपण वेगवेगळ्या कॅटेगरी आपण या ठिकाणी सर्च करून वेगवेगळे टेम्पलेट आपण मिळवू शकतो। एक्झाम्पल, या ठिकाणी आपण जर फूड कॅटेगरी टाकली आणि सर्च केलं तर आपल्याला फूड कॅटेगरीशी रिलेटेड या ठिकाणी बघा वेगवेगळे टेम्पलेट आपल्याला मिळणार आहे। सर्च बॉक्समध्ये आपण हवं ते सर्च करू शकतो। च्या साइज मध्ये आपल्याला या ठिकाणी टेम्पलेट मिळणार आहे। यामध्ये ब्लँक टेम्पलेट सुद्धा आपण घेऊ शकतो आणि कस्टम डिझाइन सुद्धा आपण तयार करू शकतो। मित्रांनो पुढे बघा, या ठिकाणी आपण होमवर जाऊया पुन्हा एकदा। बघा, ह्या सर्च बॉक्सच्या खाली आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे आयकॉन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। बघा, या ठिकाणी जे आयकॉन दिलेले आहेत यामध्ये सोशल मीडिया, व्हिडिओ, प्रेझेंटेशन, प्रिंट, डॉक्युमेंट, व्हाईट बोर्ड आणि वेबसाईट असे वेगवेगळे या ठिकाणी मेनू दिलेले आहेत। त्यानुसार आपण टेम्पलेट या ठिकाणी सर्च करणार आहोत। बघा, सोशल मीडियावर क्लिक केल्यानंतर बघा, सोशल मीडियाशी रिलेटेड इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, लिंक्डइन असेल, या स्वरूपाचे ज्या सोशल मीडिया आहे त्यानुसार आपल्याला या ठिकाणी टेम्पलेट अवेलेबल होणार आहे। इंस्टाग्रामशी रिलेटेड जर आपण बघितलं तर इंस्टाग्राम पोस्ट आहे, इंस्टाग्राम स्टोरी आहे, इंस्टाग्राम ॲड आहे, इंस्टाग्राम रील आहे, ॲनिमेटेड इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्राम स्टोरी ॲड सुद्धा आहे। असे वेगवेगळे टेम्पलेट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे। अशाच प्रकारे या पुढील आयकॉनमध्ये सुद्धा आपल्याला त्याच्याशी रिलेटेड टेम्पलेट दिलेले आहेत। मित्रांनो, खालच्या बाजूला जर बघितलं तर खालच्या बाजूला बघा, या ठिकाणी होम आपल्याला दिलेला आहे। होमच्या शेजारी प्रोजेक्ट दिलेला आहे। तेच मेनू चारही बाजूने दिलेले आहे। प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी 2 बटन आपल्याला दिलेले आहे। या 2 बटनांमध्ये बघा, वरचं बटन आहे क्रिएट आणि त्याच्या खाली बटन दिलेलं आहे क्रिएट फोल्डर। क्रिएट डिझाइन वर जर आपण क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी डिझाइन क्रिएट करण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत। बघा, क्रिएट वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्व विषय आपल्याला पुन्हा एकदा सजेस्टेड दिसतात। आपण काय आपल्याला डिझाइन करायचं आहे त्याच्याशी रिलेटेड आपल्याला या ठिकाणी लिस्ट उपलब्ध झालेली आहे। यामध्ये बघा, डॉक्युमेंट आहे, मोबाईल व्हिडिओ आहे, इंस्टाग्राम पोस्ट आहे, एखादी स्टोरी असेल ती स्टोरी आपण यामध्ये घेऊ शकतो, यूट्यूबचं थंबनेल, पोस्टर, डॉक्युमेंट, व्हिडिओ, इन्व्हिटेशन, प्रेझेंटेशन, लोगो, रिझ्यूम, फोटो कोलाज, पोर्ट्रेट, फ्लायर आणि फोन वॉलपेपर असे वेगवेगळ्या विषयावर आपण या ठिकाणी डिझाइन क्रिएट करू शकतो। त्यानंतर बघा, आपल्याला या ठिकाणी कस्टम साइज दिलेली आहे। कस्टम साइज मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी डिझाइन क्रिएट करू शकतो। त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या सोशल मीडियानुसार सुद्धा आपण या ठिकाणी वेगवेगळ्या
स्वरूपात आपण या ठिकाणी बघा आपल्याला ज्या साईज दिलेल्या आहेत त्या साईजमध्ये आपण डिझाईन क्रिएट करू शकतो. बघा त्यानंतर प्रोजेक्टच्या पुढे आपल्याला या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. प्लसच्या चिन्हावर गेलं तरी आपल्याला तोच मेनू या ठिकाणी ओपन होणार आहे. त्यानंतर बघा पुढे इथेही टेम्पलेट दिलेला आहे आणि त्यानंतर प्रो व्हर्जन पुढे दिलेला आहे. प्रो व्हर्जन आपल्याला सध्या बघायचं नाही, आपण फ्री ट्रायल व्हर्जन या ठिकाणी बघत आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे मोबाईलवरती जो कॅनव्हाचा इंटरफेस आहे तो कॅनव्हाचा इंटरफेस आपल्याला दिलेला आहे. या सर्व फीचरचा वापर करून आपल्याला सुंदर असं डिझाईन या ठिकाणी बनवता येणार आहे. मित्रांनो, या भागामध्ये आपण कॅनव्हाचे जे मोबाईलवरील फीचर आहेत ते सर्व फीचर आपण बघितलेले आहे. हे सर्व फीचर आपल्याला डिझाईनमध्ये वापरायचे आहेत. या सर्व फीचरची आपल्याला माहिती असली पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष डिझाईन कशी बनवायची हे आपण बघणार आहोत. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.